गप्पा रंगत आल्या होत्या. श्रुतीची नजर मात्र कोणाला तरी शोधत होती. शौर्यने तिला डोळ्यांनीच काय म्हणून विचारले, पण तिने काहीच नाही म्हणून सांगितले. पुढच्या काही तासात बरंच काही घडणार होतं. त्यात कदाचित श्रुतीच्या जीवावर बेतणार होतं. आता पुढे सगळेजण जेवायला बसले होते. श्रुतीला मात्र जेवण पाहून मळमळत होते. श्रुती फक्त खीर खात होती. सोना, थोडं खा ना. शौर्य तिच्या मागे लागला होता, पण श्रुती नकार देत होती. शौर्य जबरदस्ती त्याच्या प्लेटमधील पुलाव श्रुतीला भरवत होता. हे सगळं पाहून चित्राचा खूपच जळफळाट होत होता. इतक्यात चित्राचा नवरा बाहेरून आला. श्रुती त्याला पाठमोरी बसलेली होती. अहो सासरेबुवा, आमचीही ओळख करून द्या तुमच्या ह्या पाहुण्यांशी. त्याला पाहून मिथिलेश रावांच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. त्याने रागात चित्राकडे पाहिलं. स्वीटहार्ट, तू तरी ओळख करून दे. तो चित्राजवळ येऊन तिला डोळा मारत तिच्या बाजूला बसत म्हणाला. मिथिलेश रावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि खोटं हसू चेहऱ्यावर आणून ते संदेशची म्हणजेच त्यांच्या जावयाची ओळख करून देऊ लागले. ओळख करून देताना श्रुतीची आणि त्यांची नजरानजर झाली आणि त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याला पाहून श्रुतीच्या चेहऱ्यावर हसू आले. श्रुती, प्लीज खा ना थोडंसं, कावेरीबाई तिला म्हणाल्या. अगं नसेल जात तिला ह्या दिवसात, जानकीबाई म्हणाल्या. म्हणजे? चित्रा म्हणाली. अगं म्हणजे ती आई होणार आहे आता, जानकीबाई म्हणाल्या. आता मात्र चित्रा अजूनच चरफडली होती. बाळा, तुला खीर खावीशी वाटते का? थांब हा, असं म्हणत जानकीबाईंनी त्यांच्या घरात कामाला असलेल्या मुलीला हाक मारली. सीमा बाळा, खीर आण अजून. ती मुलगी खीर घेऊन बाहेर आली. तसं जानकीबाईंनी तिला श्रुतीला खीर द्यायला सांगितली. ती मुलगी श्रुतीजवळ आली. श्रुती फोनमध्ये काहीतरी करत होती. हे घ्या ताई, असं म्हणत त्या मुलीने खीर श्रुतीच्या बाऊलमध्ये वाढली आणि श्रुतीने तिच्याकडे पाहिलं. तिला पाहून श्रुती तर आश्चर्यचकित झाली. आता तर श्रुतीचं डोकंच फिरलं, पण तिने तसं चेहऱ्यावर अजिबात दाखवलं नाही. संदेश मात्र आता शांत बसला होता. त्याची नजर काही केल्या वर होत नव्हती. जेवणं उरकत आली होती. इतक्यात दरवाज्यावरची बेल वाजली. एका नोकराने जाऊन दरवाजा उघडला आणि तो प्रचंड घाबरला. तो धावतच आत आला. साहेब, ते. अरे काय ते, मिथिलेशराव म्हणाले. पोलीस आले आहेत. काय? मिथिलेशराव म्हणाले. ते लगेच उठून दरवाजाजवळ गेले. संदेश मात्र पुरता हादरला होता. तो उठून जाणार तो श्रुती त्याला म्हणाली. अहो संदेशराव, इतकी काय घाई आहे? थांबा जरा. संदेशच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला होता. श्रुती, काय चाललंय? शौर्य तिच्याकडे पाहत म्हणाला. कळेलच, श्रुती सगळ्यांकडे बघत म्हणाली. श्रुतीने सांगितल्याप्रमाणे प्रसाद एक टीम घेऊन मिथिलेशरावांच्या घरी आला होता. श्रुती, काय चाललंय हे? काही बोलशील का आता? शौर्य पुन्हा श्रुतीला म्हणाला. श्रुती उठली आणि संदेशजवळ गेली. तर मिस्टर संदेश उर्फ रऊफ शेख, हीच ओळख करून द्यायची ना तुमची? कोण रऊफ शेख? संदेशला चांगलाच घाम फुटला होता. रऊफ शेख, नजमाचे पती, ज्याचा मर्डर करून तू खुलेआम फिरतोयस. मग मी कोणाचा मर्डर नाही केला? संदेश चेहऱ्यावरचा घाम पुसत म्हणाला. नेमकं काय चाललंय हे कोणालाच काहीच कळेना. श्रुती, शौर्य बोलत होता तो श्रुती त्याला म्हणाली. शौर्य, मी माझं काम करते, प्लीज मध्ये बोलू नका. चित्रा, तुझ्या घरात जी मुलगी कामाला आहे ती कोण आहे? श्रुतीने आता चित्राला प्रश्न केला. ती तर सीमा आहे. हाच तिला घेऊन आलाय घरी. तिचं ह्या जगात कोणीच नाही म्हणून बोलाव तिला बाहेर, श्रुती चित्राकडे पाहत म्हणाली. तसं जानकीबाईंनी सीमाला बाहेर बोलावलं. ती ही बिचारी घाबरली होती. श्रुती तिच्याजवळ गेली. बाळा, तुझं नाव काय आहे? श्रुती तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाली. सीमा, तिने घाबरत घाबरत उत्तर दिले. हे नाही, तुझं खरं नाव सांग. ती आता भीतीने थरथर कापू लागली आणि संदेशकडे बघू लागली. हे बघ, मी पोलीस आहे, तुला घाबरायची गरज नाही. तुला तुझ्या आईबाबांकडे जायचं आहे ना? श्रुती तिला म्हणाली. श्रुतीच्या बोलण्याने तिला आता धीर आला होता. तिने मानेने होकार दिला. माझं नाव अनिता. आधी ती आंटी मला आईस्क्रीम देते म्हणून घेऊन आली आणि मग हे अंकल मला इथे घेऊन आले आणि मी जर खरं खरं सांगितलं तर ते माझ्या आईबाबांना मारून टाकतील म्हणाले. इतकं बोलून ती मुलगी रडू लागली. श्रुती पटकन वळली आणि तिने एक सनसनीत संदेशच्या कानाखाली लावली. श्रुतीचा हा शौर्य अवतार शौर्याला माहीत होता. फक्त घरातले आज हे सगळं अनुभवत होते. श्रुतीच्या एका फटक्याने संदेश धडपडला होता. ह्याला अटक करा, श्रुती कांबळेकडे बघत म्हणाली. हे बघा मॅडम, तुम्ही असं मला अटक करू शकत नाही. वॉरंट आहे का तुमच्याकडे? संदेश तावातावत बोलत होता. साहेबांना वॉरंट दाखवा, श्रुती हाताची घडी घालत म्हणाली. आणि ह्या मॅडमना पण घेऊन चला. कोणाला? मला? चित्रा घाबरत म्हणाली. हो, तुलाच. पण मी काय केलंय? चित्रा घाबरून म्हणाली. लग्न केलंय ना संदेश उर्फ रऊफ शेखसोबत. श्रुती प्लीज, तिला असं शौर्य बोलत होता तो श्रुतीने डोळे वटारून शौर्यकडे पाहिलं. शौर्य पुढे काहीच बोलला नाही. श्रुती, तू तुझं काम कर, मिथिलेशराव तिला म्हणाले. पण डॅड, मी काहीच केलं नाही. चित्रा आता रडू लागली होती. श्रुती प्लीज, जानकीबाई तिच्याकडे पाहून हात जोडत म्हणाल्या. ठीक आहे, तिला आता पोलीस स्टेशनला नेत नाही.
पण उद्या तिला पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि ती ह्या शहराबाहेर जाऊ शकत नाही. मग मी कुठेच जाणार नाही, मी येते उद्या पोलीस स्टेशनला, चित्रा रडत म्हणाली. ठीक आहे शौर्य, मी पोलीस स्टेशनला जाऊन येते, श्रुती शौर्यकडे पाहत म्हणाली. आता नाही श्रुती, जे काही असेल ते उद्या बघ. आता प्रसाद पाहिल सगळं, शौर्य तिच्याकडे आणि प्रसादकडे बघत म्हणाला. ठीक आहे श्रुती, मी पाहतो सगळं, पण हिचं काय करायचं? प्रसाद अनिताकडे पाहत म्हणाला. तिला वसतिगृहात नेऊन सोडा, मी उद्या येईन म्हणून मॅडमना निरोप सांग. प्रसाद संदेश आणि अनिताला घेऊन मिथिलेश रावांच्या घरातून बाहेर पडला. सॉरी काका, श्रुती मिथिलेश रावांकडे पाहत म्हणाली. अगं सॉरी का म्हणतेस बेटा? आपलंच माणूस खोटं असेल तर दुसऱ्याला नावं ठेवण्यात काय अर्थ आहे? मिथिलेश राव रागात चित्राकडे पाहत म्हणाले. काका प्लीज, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, श्रुती त्यांच्याजवळ जात म्हणाली. झालं तेवढं पुरे आहे डॅड, आपण घरी जाऊया, शौर्य सगळ्यांकडे पाहत म्हणाला. सगळे शांत होते. शौर्याच्या घरचे सगळे आता घरी जायला निघाले. मिथिलेशराव जानकीबाईंना आधार देत त्यांच्या रूममध्ये निघून गेले. चित्राची मात्र ह्या सगळ्या प्रकाराने हवा टाईट झाली होती. तिच्यासाठी हे सगळं अनपेक्षित होतं. सगळ्या रस्त्याने गाडीत कोणीच काहीच बोललं नाही. कमालीची शांतता होती. सगळ्यांसाठी हे जे काही घडलं होतं ते अनपेक्षित होतं. घरी पोहोचल्यावर सगळे काहीच न बोलता आपापल्या रूममध्ये निघून गेले. शौर्य रागात श्रुतीच्या आधी रूममध्ये गेला तर सगळी रूम त्याला अस्तव्यस्त दिसली. श्रुती, त्याने रूमच्या बाहेर येऊन तिला हाक मारली. श्रुती लगेच वर त्यांच्या रूममध्ये गेली. श्रुती जाताना तर सगळं व्यवस्थित होतं, मग हे कसं काय? म्हणजे श्रुतीने शौर्याला बोटाने शांत राहण्याचा इशारा केला आणि ती बाथरूमजवळ गेली. बाथरूमचा दरवाजा तिला उघडा दिसला. तिने पटकन बाहेरून दरवाजाला कडी घातली. श्रुती, काय आहे हे सगळं? शौर्य तिच्याजवळ येत म्हणाला. श्रुती पुन्हा त्याला शांत राहण्याचा इशारा करू लागली. आता आतमध्ये असलेली व्यक्ती दार वाजवू लागली, कारण आतून बाहेर पडायला हा एकच मार्ग होता. बाथरूमच्या खिडकीला गज लावलेले होते. श्रुतीने पटकन तिच्या फोनवरून मेसेज करून दुसऱ्या टीमला अलर्ट राहायला सांगितलं. श्रुतीने तिची गन काढून एका बाजूला लपवून ठेवली आणि शौर्यला रूममधून बाहेर जायला सांगितलं. पण शौर्य बाहेर जायला तयार नव्हता. शेवटी वैतागून श्रुतीने बाथरूमच्या दरवाजाची कडी काढली तसा रमेश बाहेर आला आणि त्याने श्रुतीवर गन रोखून धरली. रमेश, काय करतोयस तू? शौर्य रागात त्याच्याकडे बघत म्हणाला. मी माझं काम करतोय. ही जास्त उडते ना तुझी बायको, हिला मारायची सुपारी मिळाली आहे मला. आज तुझा पत्ता कट, रमेश श्रुतीकडे बघत म्हणाला. बरं चल, चालव गन तुझी, बघू मी आज मरते का, श्रुती त्याच्याकडे पाहत हसत म्हणाली. श्रुती, वेळ लागले का तुला? काय बोलतेस तू? शौर्य पुरता घाबरला होता. खरं तेच बोलते. ह्याच्या गोळीने मी काही मरत नसते, कारण ह्याच्या गनमध्ये असलेल्या गोळ्या खोट्या आहेत. नाही, तू खोटं बोलतेस, रमेश तिच्यावर गन ताणत म्हणाला. मी खोटं बोलते तर चालव ना गन तुझी, श्रुती त्याला उकसवत म्हणाली. अरे तुझी कुंडली कालच मला मिळाली होती, म्हणून तर मीच तुझ्या गनमधल्या गोळ्या बदलल्या आहेत. आठवतं का तुला, आज येताना ट्रॅफिकमध्ये आपण अडकलो, काय झालं ते मी तुला बघायला सांगितले तेव्हा तू खाली उतरला होतास. तेव्हाच तुझ्या गनमधल्या गोळ्या मी बदली केल्या. आणि काय रे, किती तो उतावळेपणा. धांगडेला भेटायची इतकी घाई झाली होती तुला. तुला काय वाटलं मी नसताना वेश बदलून तू पोलीस स्टेशनमध्ये जाशील, धांगडेला भेटशील आणि मला खबर नाही लागणार? पेनड्राईव्ह शोधत होतास ना धांगडे विरुद्धच्या पुराव्याचा. इतके मूर्ख वाटले का तुला मी असा पुरावा सोडायला? इतक्यात शौर्यने त्याच्या जवळचा फ्लॉवर पॉट उचलला आणि रमेशच्या हातावर मारला. तशी रमेशच्या हातातली गन खाली पडली. रमेश बाल्कनीच्या दिशेने पळाला तशी श्रुती त्याचीच गन घेऊन त्याच्या मागे गेली. तो बाल्कनीतून उडी मारणार तोपर्यंत श्रुतीने त्याच्या पायावर गोळी झाडली. रमेश पायाला गोळी लागल्यामुळे बाल्कनीतून खाली पडला. शौर्य वेड्यासारखा श्रुतीला बघत होता. श्रुतीने आत येऊन लगेच कॉन्स्टेबल कदम काकांना फोन लावला आणि दुसऱ्या टीमला अलर्ट केले. दुसरी टीम श्रुतीच्या घराजवळ थांबली होती. त्यांनी श्रुतीच्या बंगल्याजवळून रमेशला अटक केली. गोळीच्या आवाजाने घरातले लगेच खाली हॉलमध्ये आले. श्रुती लगेच खाली निघून गेली. काळजी करू नका, काहीच नाही झाले, झोपा सगळे. पण श्रुती, गोळी कोणी चालवली आणि शौर्य कुठे आहे? अधिक रावांनी श्रुतीला विचारले. ती गोळी मीच चालवली आणि शौर्य आमच्या रूममध्ये आहेत. तुम्ही झोपा, आम्ही दोघेही ठीक आहोत आणि जे काही आहे ते मी उद्या तुम्हाला सगळं सांगते. इतकं बोलून श्रुती घरातून बाहेर गेली. रमेशला श्रुतीच्या दुसऱ्या टीमने पकडले होते. त्याच्या पायाला गोळी लागल्यामुळे त्याला पळता आले नाही. तो लंगडत लंगडत चालत होता. कदम काका, ह्याच्या पायातली गोळी काढा आणि ह्याला लगेच जेलमध्ये हलवा. पुढची ट्रीटमेंट उद्या मी देते ह्याला. ओके मॅडम म्हणून कदमनी लगेच रमेशच्या हातात बेड्या टाकून त्याला पोलीस गाडीत बसवले आणि गाडी हॉस्पिटलला घ्यायला सांगितली. श्रुती वर रूममध्ये गेली तर शौर्य डोक्याला हात लावून बसला होता. शौर्य, श्रुतीने त्याला हाक मारली तेव्हा तो भानावर आला. उठून तो लगेच श्रुतीजवळ आला आणि त्याने श्रुतीला घट्ट मिठी मारली. शौर्य, काय झालं? श्रुती त्याला म्हणाली. श्रुती, तू खरंच वेडी आहेस,
शौर्य तिला अजून घट्ट मिठीत घेत म्हणाला. काही झालं असतं म्हणजे? आणि तू त्याला कसं काय म्हणालीस गोळ्या खोट्या आहेत म्हणून? ते असंच त्याला घाबरवण्यासाठी बोलत होते, जेणेकरून तो गन फेकून देईल. पण पण माझी निवड कशी चुकली? श्रुती मलाच कळत नाहीये. शौर्य श्रुतीचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला. शौर्य, तुमची निवड बरोबर होती. पण तुम्ही ज्या रमेशची निवड केली होती तो हा नाही. त्याचा खून झालाय आणि तो ह्या खोट्या रमेशने केलाय. श्रुती, मग हे तुम्हाला का नाही सांगितलंस? मी सांगितलं असतं तर तुमचा विश्वास बसला असता. तुमचा तर तुमच्या चमच्यावर विश्वास होता. आणि काही गोष्टी प्रत्यक्ष समोरासमोर घडणं गरजेचं असतं. तेव्हाच खरं खोटं कळतं. शौर्यने पुन्हा श्रुतीला मिठीत घेतले आणि तिला सॉरी म्हणाला. असं नाही, बेबीला आणि मम्माला आईस्क्रीम खायचं आहे. ते पण आत्ता, श्रुती उलसं तोंड करत म्हणाली. आत्ता? नो श्रुती, 12 वाजत आलेत. आता कुठे मिळणार आईस्क्रीम? आपण उद्या खाऊ हां, शौर्य तिचे गाल ओढत म्हणाला. नो, आत्ता म्हणजे आत्ता पाहिजे. प्लीज ना शौर्य, भूक पण लागली आहे. पण मला आत्ताच आईस्क्रीम खायचं आहे. बरं ठीक आहे, मी घेऊन येतो. शौर्य पुन्हा तिचा गाल ओढत म्हणाला. नाही, मी पण येणार, म्हणत श्रुती जबरदस्ती त्याच्यासोबत गेली. शौर्य तिच्या हट्टापुढे नेहमीच नमतं घ्यायचा. कसंबसं एक आईस्क्रीम शॉप शौर्याला ओपन दिसले. तेही शॉप एक मुलगा बंद करताना त्याला दिसला. तसा शौर्य गाडीतून उतरून धावत त्या शॉपमध्ये गेला. प्लीज पटकन एक कॅपिचिनो आईस्क्रीम द्या. सर, आता शॉप बंद झालाय, तो मुलगा शटर ओढत म्हणाला. प्लीज एकच द्या, माझी वाईफ प्रेग्नेंट आहे आणि तिला आत्ताच आईस्क्रीम खायचं आहे. मी हो तर डबल पैसे देतो. शौर्य त्या मुलाची विनवणी करू लागला. ओके ओके सर, देतो. त्या मुलाने हसत शटर पुन्हा वर केले आणि शौर्याला 2 कॅपिचिनो आईस्क्रीम दिले आणि त्याच्याकडून पैसेही नाही घेतले. सॉरी शौर्य, इतक्या रात्री तुम्हाला पळवते. पण ह्या सगळ्यात तुम्हाला त्रास व्हावा असं मला नाही वाटत. तुम्हाला ह्या सगळ्यापासून मला लांबच ठेवायचे. श्रुती गाडीला टेकून उभी राहून एकटीच मनात बडबडत होती. तोच शौर्यने तिच्यासमोर आईस्क्रीम धरलं. श्रुती आईस्क्रीम बघून खूप खुश झाली. दोघी आईस्क्रीम खात घरी आले. झोपताना शौर्य श्रुतीला मिठीत घेऊन झोपला. श्रुती, तुला काय वाटतं, मला कळत नाही का? तुला मला ह्या सगळ्यापासून दूर ठेवायचं आहे. माझं लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या हेतूने तू आईस्क्रीमचा हट्ट केलास ना? तुला काही झालं तर कसा जगू गं? मनात बडबडत त्याने श्रुतीच्या कपाळावर ओठ टेकवले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.